हे सगळं नेसल कॅव्हिटी आहे. नेसल कॅव्हिटी मध्ये हे दोन दिसतात ते एक्सटर्नल लेयर्स आहेत किंवा नॉस्ट्रिल आहेत. हे जे काय ते इंटरनल लेयर्स आहेत. म्हणजे थोडक्यात इंटरनल लेयर्स आहेत. सो दिस इज एक्सटर्नल लेयर्स, दिस इज इंटरनल लेयर्स. आता याच्यामध्ये ही कॅव्हिटी आहे, या कॅव्हिटीला म्हणतात मिसेथामॉइड कार्टिलेज, जे आता आपण बोललो ते. आणि याच्या या मिसेथामॉइडमुळे ना नेसल कॅव्हिटीचे दोन पार्ट तयार झाले, राईट नेसल कॅव्हिटी आणि लेफ्ट नेसल कॅव्हिटी. ह्याचाच एक पार्ट इकडे काढलाय बघा. हे एक्सटर्नल लेयर्स आहेत, हे इंटरनल लेयर्स आहेत. हे मिसेथामॉइड आहे, हे राईट चेंबर आहे, लेफ्ट चेंबर आहे. आता हे जे काही नेसल कॅव्हिटी आहे ही तीन पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे, 1, 2 आणि 3. सर्वात जो खालचा पार्ट म्हणजे पहिला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज वेस्टिब्यूल, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल नॉस्ट्रिल येतात. मधला जो पार्ट आहे त्याला रेस्पिरेटरी पार्ट म्हणतात, बरोबर. आणि शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज ऑल्फॅक्टरी सेन्स और सेन्सरी चेंबर. सो इट इज डिवाइडेड टू वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट अँड ऑल्फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. हे डायग्राम पुस्तकात नाही आहेत, हे तुम्हाला क्लिअर व्हावे म्हणून मी बनवलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कळायला सोपं पडेल. तर हवं तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण एक्सप्लेनेशन देऊ तुमच्या लक्षात येईल. सो सगळ्यांनी काढलंय बरोबर. ह्याच्या अंडरस्टँडिंगला कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. सो आता आपण प्रत्येक पार्ट बघूया. वेस्टिब्यूल मध्ये काय होतं, रेस्पिरेटरी पार्ट मध्ये काय होतं बघा. आपण तीन पार्ट आता बघितलेलं आपण, की नेसल कॅव्हिटी. The nasal cavity is divided into right and left nasal chamber by mesenteroid cartilage. Each nasal chamber is further divided into 3 regions. आता आपण 3 रिजन बघितले. सर्वात खालचा बघितला वेस्टिब्यूल, मधला बघितला रेस्पिरेटरी पार्ट आणि त्याच्या वरचा बघितला ऑल्फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. नाव पहिला जो पार्ट आहे तो वेस्टिब्यूलचा आहे, म्हणजे आपण हा पार्ट बघणार आहोत. वेस्टिब्यूल म्हणजे हा पार्ट. त्याच्यामध्ये काय होतं बघा. नाव इट इज अ प्रॉक्सिमल पार्ट अबाउट द नॉस्ट्रिल. Nostril proximal part hai. Its skin has hair for filtering the air and trapping the dust and suspended particle in the inhalated air. इथं काय होतं, या वेस्टिब्यूलचा पार्ट आहे, या वेस्टिब्यूलच्या पार्टला हेअर असतात स्किनला, ज्याच्यामुळे एअर फिल्टर केलं जातं आणि पार्टिकल्स असतात ते आत ट्रॅप होतात आणि ट्रॅप होऊन तिकडे अडकतात, डस्ट पार्टिकल. मधला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी पार्ट. Now this part is called as respiratory part. हा सगळा रेस्पिरेटरी पार्ट म्हणतात. Now रेस्पिरेटरी पार्ट मध्ये काय होतं, the middle thin wall highly vascular part for warming and moistening the inhalated air. जी आपण एअर घेतो ना, ही एअर वार्म होते, मॉइस्ट होते आणि मग आत जाते. तर इकडे हा जो एरिया ऍक्च्युली ह्याच्यात आत पण म्युकस मेम्ब्रेन असतो. जो म्युकस सेल्स असतात ते स्टार्ट सिक्रेटिंग म्युकस. म्युकस म्हणजे मराठीमध्ये त्याला शेंबूड असं म्हणतात. सो हे म्युकस सिक्रेट होतं. सो दिस इज द मिडल थिन वॉल हायली वॉस्क्युलर पार्ट ऑफ वॉर्मिंग अँड मॉइस्चरिंग द इनहेलेटेड एअर. तिसरा जो आहे ना दॅट इज कॉल्ड एज ऑल्फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. द अपरमोस्ट पार्ट इज लाइन बाय ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. सर्वात जो वरचा पार्ट आहे बरोबर ना, ज्याच्यामध्ये इंटरनल लेयर्स ओपन होतात. सो अपरमोस्ट पार्ट इज लाइन बाय ऑल्फॅक्टरी एपिथेलियम फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. वास असण्यासाठी इकडे सेन्स ऑर्गन्स असतात, डिटेक्ट करायला सेन्स. सो दॅट इज कॉल्ड एज ऑल्फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. सो जी आता आपण डायग्राम काढलेली ती ही होती बघा, ज्याच्यामध्ये वेस्टिब्यूल, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी पार्ट आणि सेन्सरी किंवा ऑल्फॅक्टरी पार्ट होता. नॉर्मल डायग्राम आहे.
हा आपण तयार केलेला डायग्राम आहे ज्यात तुम्हाला हे क्लिअर होईल. सो आपण कुठला पार्ट बघितला तर नॉस्ट्रिल बघितलं ज्याच्यामध्ये एक्सटर्नल नेअर्स, इंटरनल नेअर्स, नेसल कॅव्हिटीज आणि हे जे काय नॉस्ट्रिल आहे, आय मीन नॉस्ट्रिल म्हणतो मी, नेसल कॅव्हिटी आहे, नोज आहे, त्याचे 3 पार्ट मध्ये डिवाइड झाले, वेस्टिब्युल, रेस्पिरेटरी पार्ट आणि ऑल्फॅक्टरी किंवा नेसल चेंबर. पुढचा आपण बघूया फॅरिंग्स. आता हा जो काय मागचा इंटरनल नेअर्स आहेत हे दोन इंटरनल नेअर्स पोस्टिरियरली ओपन होतात किंवा लगेच कंटिन्यू होतात, दॅट इज कॉल्ड फॅरिंग्स. म्हणजे हा पार्ट इकडे नाकाचं पहिलं टोक आहे, 2 भोकं आहेत, त्यानंतर नाक आहे आणि नाकाचा हा मागचा इंटरनल नेअर्स आहे. इंटरनल नेअर्स कंटिन्यू होतो फॅरिंग्स मध्ये, इथपर्यंत फॅरिंग्स आहे इथपर्यंत. सो फॅरिंग्स बघूया. इट इज divisible into 3 parts. फॅरिंग्स 3 पार्ट मध्ये डिवाइड होतं. द नेसोफॅरिंग्स जो अपर मोस्ट पार्ट आहे फ्रॉम द नेसल चेंबर, इट लीड्स टू ओरोफॅरिंग्स, दॅट इज कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. सो पहिला जो फॅरिंग्सचा पार्ट आहे ना त्याला म्हणतो आपण नेसोफॅरिंग्स. जो अपर मोस्ट पार्ट आहे, फॅरिंग्सच्या मध्ये 2 पार्ट आहेत, वरचा पार्ट आहे तो नेसोफॅरिंग्स आहे. uppermost part is the nasopharynx. खाली त्याच्यात कंटिन्यू होतो तो म्हणजे ओरोफॅरिंक्स. ओरोफॅरिंक्स हा कॉमन पॅसेज आहे फूड आणि एअर साठी. म्हणजे थोडक्यात आपण परत डायग्राम बघूया. हा पार्ट हा नेसोफॅरिंक्स आहे आणि याच्यानंतर खाली जो पार्ट येतो दॅट इज कॉल्ड एज ओरोफॅरिंक्स. तुम्हाला काय डाऊट आहे? ओके, now so it is divided into 3 parts. The nasopharynx is the uppermost part from the nasal chamber. It leads to oropharynx, that is common passage for food and air. This continues below as the laryngopharynx between the nasopharynx and oropharynx. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, असं लक्षात ठेवा की नेसोफॅरिंक्स आहे ना हा डिवाइड होतो 2 पार्ट मध्ये. एक होतो लॅरेंगोफॅरिंक्स आणि दुसरा होतो ओरोफॅरिंक्स. एवढंच लक्षात ठेवा, फॅरिंक्स 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो, 2 ट्यूब. अप्पर मोस्ट ट्यूब आहे त्याला म्हणतात लॅरेंगोफॅरिंक्स, लोअर मोस्ट ट्यूब आहे त्याला म्हणतात ओरोफॅरिंक्स. ओरोफॅरिंक्स हे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट कंटिन्यू करतो आणि लॅरेंगोफॅरिंक्स हा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कंटिन्यू करतो. सो रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा पहिला पार्ट येणार लॅरिंग्स, फॅरिंक्सच्या नंतर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा पहिला पार्ट येणार लॅरिंग्स आणि मग ट्रकिया. तर लॅरेंगोफॅरिंक्सच्या खाली असे 2 ट्यूब आहेत. इथं माझ्या हाताकडे बघा, हा फॅरिंक्स आहे तुमचा. हा फॅरिंक्स 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो. वरचा पार्ट आहे तो लॅरेंगोफॅरिंक्स आहे, खालचा पार्ट आहे तो ओरोफॅरिंक्स आहे. हा कंटिन्यू होतो डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट कडे, हा कंटिन्यू होतो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कडे. असा होतो, कंटिन्यू होतो, असे होतं. इथं लंग्स तयार होतात आणि इकडं मागणं डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट तयार होतो. सो दिस कंटिन्यू बिलो द लॅरिंग्स, लॅरेंगोफॅरिंक्स बिटवीन नेसोफॅरिंक्स अँड ओरोफॅरिंक्स इन द पॅलेट बोन. पॅलेट बोन म्हणजे थोडक्यात आपण माउथ कॅव्हिटीचा पहिला पार्ट. The pharynx has a set of lymphoid organ called as tonsils. इथं फॅरिंक्स मध्येच काल आपण बघितलं सर्वात शेवटचा पार्ट, दॅट इज कॉल्ड एज टॉन्सिल्स. टॉन्सिलायटिस वगैरे आपण बघितलं शेवटी, फॅरिंक्स मध्ये असतो. सो दिस इज अबाउट फॅरिंक्स. फॅरिंक्स मध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? कन्फ्युजन नाही ना काही फॅरिंक्स मध्ये? फॅरिंक्स मध्ये काय कन्फ्युजन आहे? चॅट बॉक्स मध्ये काय असतील तर डाऊट सांगा प्लीज. नसेल तर नाही म्हणून सांगा, असेल तर हो म्हणून सांगा. एनी डाऊट यू हॅव as far as pharynx is concerned? Okay, so this is about pharynx. Next to pharynx is larynx. Now हा जो काय खालचा पार्ट दिसतोय, आपण डायग्राम बघणार आहोत लॅरिंक्सचा मोठा. हा जो काय खालचा पार्ट आहे दॅट इज लॅरिंक्स आहे. हा खाली पार्ट दिसतोय तुम्हाला, दिस इज द पार्ट which we called as larynx. So larynx, it is also called vocal box. त्याला vocal box असं म्हणतात, त्यातून साऊंड प्रोड्यूस होतो. It is the part of respiratory tract which contain vocal cord for producing sound. So या larynx मध्ये vocal box मध्ये vocal cord असतो, या vocal cord मधून साऊंड तयार होतो.
Now, the larynx extend from the laryngopharynx and hyoid bones to the trachea. या लॅरिंगचं पुढे कंटिन्युएशन होतं आणि जो लॅरिंगोफॅरिंग्स तयार होतो म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकचा पार्ट. आणि एक हायड बोन जो आपण मागच्या वर्षी स्केलेटन मध्ये शिकलेलो बघा, तर हायड बोन एक सिंगल बोन असतो जो जॉच्या लोअर जॉला असा असा यू शेप असतो. ओके, इट इज अ हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. Now, its wall is made up of cartilage plates held by membranous muscles. हे जे काय तुम्हाला दिसतायत ना, लॅरिंगचा हा जो काय पार्ट दिसतोय लॅरिंगचा, हे सगळे कार्टिलेज मसल्सने बनलेले असतात. दे आर मेड अप ऑफ कार्टिलेज made up of cartilage plates which are held in position by means of muscles. याचा जो वॉल आहे, लॅरिंगचा जो वॉल आहे, किंवा लॅरिंग्स कशाने बनले बाहेरनं, तर तो कार्टिलेजने बनलाय आणि कार्टिलेजला पकडायला मध्ये मसल्स आहेत. If you see internally it is lined by a pair of folds of elastic vocal cord. जर आपण आत बघितलं लॅरिंगच्या, तर लॅरिंगच्या आत फोल्ड्स आहेत. ओके, इट इज लाइन्ड बाय पेअर ऑफ फोल्ड्स अँड दॅट फोल्ड इलास्टिक वोकल कॉर्ड असं म्हणतो, ज्याला आपण टू वोकल कॉर्ड म्हणतो, जिकडनं साऊंड प्रोड्यूस होतो. द व्हॉइस इज प्रोड्यूस बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड अँड मॉड्युलेशन क्रिएटेड बाय टंग, टिप, लिप अँड नेसल कॅव्हिटी. आपला आवाज जो तयार होतो तो लिफ्टच्या मुवमेंटमुळे, टंगमुळे, नाकाच्या, काही लोक नाकान बोलतात बघा, तर हे सगळे अवयव याला रिस्पॉन्सिबल आहे साऊंड प्रोड्यूस करायला, जे अल्टिमेटली लॅरिंग्स मध्ये येतात आणि साऊंड प्रोड्यूस होतो. द लॅरिंग्स ओपन्स इनटू लॅरिंगोफॅरिंग्स टू स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड ॲज ग्लॉटिस. आता एकदा मागच्या वेळेला मला सांगितलेलं इथं ना ओपनिंग असतं लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये. लॅरिंगोफॅरिंग्स मध्ये एक स्लिट असतो, त्या म्हणजे ओपनिंग असतो, त्या ओपनिंगला ग्लॉटिस म्हणतात. आणि या ग्लॉटिसच्या वर मुएबल फ्लॅप असते, त्याला एपिग्लॉटिस असं म्हणतात. So this opening of the trachea or windpipe is guarded by a leaf-like flap called as epiglottis. आपण digestive system मध्ये शिकलेलो बघा, आठवत असेल तुम्हाला. It prevents the entry of food into trachea. ही काय करते, हे गार्ड करतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा एअर घेतो तेव्हा, सॉरी फूड घेतो ना, तेव्हा हे फूड कधीच रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जात नाही, कारण हा फ्लॅप काय करतो, एपिग्लॉटिसचा फ्लॅप काय करतो, ग्लॉटिसला बंद करून टाकतो, ओपनिंगला बंद करतो. त्यामुळे खाल्लेलं जे फूड आहे, जे काय आपण फूड घेतो, ते फॅरिंग्स मधनं इसोफॅगस मध्ये डायरेक्ट जातं. ज्यावेळेला आपण इनहेल करत असतो त्यावेळेला आपलं काय म्हणू त्याला आपण, डायजेस्टिव्ह ट्रॅक बंद होते, म्हणजे आपण घेतलेली एअर डायरेक्ट ट्रकियामध्ये जाते. बघा इथे हा डायग्राम आहे जो लॅरिंग्सचा आहे. जे दिसत असेल हे हायड बोन आहे, जे आपण काढलेलं होतं मागच्या वर्षी बघा. वरचा पार्ट हा एपिग्लॉटिसचा आहे. हा जो काय खालचा पार्ट आहे, हा इथं बाजूला थायरॉइड ग्लँड असते, आणि थायरॉइड इथं साईडला अशी थायरॉइड ग्लँड असते, जी थायरॉइड कार्टिलेज मध्ये जोडलेली असते. आणि लॅरेंजियल प्रॉमिनन्स असतात, त्याला ऍडम्स ऍपल असं म्हणतात. मध्ये जे सर्वात हार्ड असतं हे फक्त मेल मध्ये सेक्रेटरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मध्ये वाढतं, फिमेल मध्ये वाढत नाही. सो त्याला ऍडम्स ऍपल म्हणतात. इट इज एनलार्ज ड्युरिंग प्युबर्टी इन केस ऑफ ओनली इन केस ऑफ मेल, नॉट इन द फिमेल. आणि हा जो काय हा ट्रकियल कार्टिलेज आहे, हा जे मी मला तुम्हाला सांगितलं, हा कार्टिलेजने बनलेला आहे, बरोबर. आणि हे सगळे कार्टिलेज मसलने एकमेकाला कनेक्ट झालेले आहेत. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लॅरिंग्स. दिस इज epiglottis. These are two called as hyoid bones. Then thyrohyoid membranes. त्याच्या मागे जो दिसतोय हा कार्टिलेज, थायरॉइड कार्टिलेज आहे. दिस इज एडम्स ऍपल आहे. ओके, सो इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू ट्रकिया. सो दिस इज अबाउट लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या नंतर येतं पुढचा पार्ट, विंड पाईप, ज्याला आपण ट्रकिया असं म्हणतो. नो, इट इज अ लॉंग, एक मिनिट त्याचा डायग्राम काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढला सगळ्यांनी? ओके, पुढचं बघूया आपण ट्रकिया. ट्रकियाला ना विंड पाईप म्हणतात. बघा
फॅरिंग्सच्या नंतर लॅरिंग्स येतं आणि लॅरिंग्सच्या नंतरची ट्यूब जी आहे ही सगळी ट्यूब आता ट्रकिया म्हणून काम करते आणि ती कंटिन्यू होते. ट्रकिया पूर्ण कंटिन्यू होतो, नेक मधनं खाली पूर्ण खाली जातो, थोरॅक्स मध्ये गेला की तो बायफर्केट होतो आणि 2 लंग्स मध्ये घुसतो. सो ट्रकिया विच इज ऑल्सो कॉल्ड एज विंड पाईप, इट इज अ लॉंग ट्यूब measuring about 10 to 12 centimeter in length. So trachea is a 10 to 12 centimeter long tube which run through the neck in front of the esophagus. Esophagus बघा मागे डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, वर रेस्पिरेटरी ट्रॅक आहे. रेस्पिरेटरी ट्रॅकच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या वरनं म्हणजे इसोफॅगसच्या वरनं ही रन होते. फ्रंट ऑफ इसोफॅगस अँड एक्सटेंड इट अँड अप टू मिडल ऑफ thoracic cavity. thoracic cavity पर्यंत जाते. इट इज सपोर्टेड बाय सी शेप, सीच्या आकाराचे कार्टिलेज असतात. सी शेप आकाराचे 16 to 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज असतात विच प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रकिया. ट्रकिया ट्यूब आहे नाही, सो ती कोलॅप्स होऊ नये त्याला काही सपोर्ट पाहिजे. तर सपोर्ट होण्यासाठी सी शेप, सी आकाराच्या रिंग्स असतात, ज्या किती असतात 16 ते 20 असतात. बघा ह्या अशा दिसत आहेत त्या. दीज आर दी ट्रकियल रिंग्स विच इज अबाउट टोटल 16 to 20 rings which is made up of cartilage, जे कोलॅप्स होण्यासाठी वाचवतात. नाउ इट इज लाइन इंटरनली बाय ciliated pseudo stratified epithelium and mucous gland that trap the unwanted particles preventing their entry into the lungs. इंटरनली ना ह्याच्यामध्ये ciliated epithelium असतं. they are lined by ciliated epithelium cell, some mucosal cells which secrete continuously secreting mucus. Not continuously, whenever any foreign particle is entered, the mucous gland starts secreting mucus to trap the foreign particle. And third one is pseudo stratified epithelium. हा stratified epithelium आपण मागच्या वर्षी शिकलेलो बघा epithelial tissue मध्ये. epithelial tissue मध्ये 2 पार्ट बघितलेले, simple epithelium आणि compound epithelium. so compound epithelium मध्ये stratified epithelium बघितलेलो. stratified epithelium ची स्पेशालिटी अशी आहे की cells are arranged in different rows, म्हणजे वेगवेगळे आहेत, राईट फ्रॉम स्क्वॅमस टू कॉल्युमिनार. ओके, हा जो काय सुडो स्ट्रॅटिफाईड प्रकार आहे हा काय माहितीये का, सुडो याचा अर्थ फॉल्स, म्हणजे म्हणायला हा स्ट्रॅटिफाईड आहे पण कम्प्लीट स्ट्रॅटिफाईड नाहीये. छोटेसे सेल्स असतात आलेले कुठेतरी, ते कॉल्युमिनारचे असतात. थोडक्यात 2 प्रकारच्या सेल्स असतात याच्यामध्ये सुडो स्ट्रॅटिफाईड मध्ये, पण दुसरी जी आहे ना ती फॉल्स सेल्स असते, म्हणजे पूर्णपणे काय म्हणूया आपण त्याला, कम्प्लिटली लेअर तयार होत नाहीत, छोट्या छोट्या सेल्स असतात, पण त्या 2 प्रकारच्या असतात आणि म्हणून त्याला आपण सुडो, सुडो म्हणजे फॉल्स. पूर्णपणे ते स्ट्रॅटिफाईड नाहीये, फॉल्स स्ट्रॅटिफाईड आहे. स्ट्रॅटिफाईड सारखे आहेत, स्ट्रॅटिफाईड सेल्स नाही आहेत त्या, म्हणून त्याला सुडो स्ट्रॅटिफाईड म्हणतात. सो हे जे काय ते सिलिएटेड एपिथेलियम आहेत, सो आज त्याच्या सिलिया असतात आणि सिलिया बीट रिदमेटिकली बीट होत असतात अपवर्ड डिरेक्शन. त्यामुळे कुठलाही फॉरेन पार्टिकल आत आला की तो बाहेर फेकायचं काम करतात. प्लस आज म्युकस ग्लँड असतात जे म्युकस सिक्रेट करतात, जे फॉरेन पार्टिकलला ट्रॅप करतात आणि लंग्स मध्ये जायला अवॉइड करतात. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे ब्रॉन्काय. आता हा ट्रकिया आहे ना, हा ट्रकिया डिवाइड होतो. ट्रकिया डिवाइड होऊन राईट आणि लेफ्ट पल्मोनरी ब्रॉन्काय तयार होतात. ट्रकिया डिवाइड होतो आणि एक जातो राईट लंग्स मध्ये, दुसरा जातो लेफ्ट लंग्स मध्ये. दोघांना ब्रॉन्काय म्हणतात, एक असेल तर ब्रॉन्कस म्हणतात. सो ट्रकिया डिवाइड्स इनटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय as it reach the middle of the thoracic cavity. तो झाला प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड अँड डिडिवाइड होऊन सेकंडरी ब्रॉन्काय होतं. सेकंडरी ब्रॉन्काय डिवाइड अँड डिडिवाइड होऊन टर्शरी ब्रॉन्काय होतं. टर्शरी ब्रॉन्काय डिवाइड अँड डिडिवाइड होऊन टर्मिनल ब्रॉन्काय होतात, ज्याला एअर सॅक कनेक्ट असतात, जे आपण पुढे बघूया. So trachea divides into right and left pulmonary bronchi as it reaches the middle of the thoracic cavity. The bronchi are supported internally by C-shaped incomplete ring of cartilage. बघा फक्त टर्मिनल ब्रॉन्काय आहे ना, त्याला कार्टिलेजचं कव्हरिंग नसतं. बाकी ब्रॉन्काय म्हणजे प्रायमरी ब्रॉन्काय किंवा सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय पर्यंत सी शेप कार्टिलेज असतो. टर्मिनल जो ब्रॉन्काय येतो त्याला मात्र सी शेप कार्टिलेज नसतात. हे फार महत्वाचा पॉइंट आहे हा. सो ब्रॉन्काय आर सपोर्टेड इंटरनली बाय सी शेप इनकम्प्लीट रिंग ऑफ कार्टिलेज.
The primary bronchi divide to form secondary and secondary divide into tertiary, which leads to terminal bronchioles. So terminal bronchioles मध्ये divide होते आणि terminal bronchioles ultimately terminate into air sac, which is called as alveolar sac, and ending into alveoli. Now बघा इथे काढलाय ट्रकिया. पुढे आपण डायग्राम मध्ये अजून स्पष्ट बघूया. हा प्रायमरी आहे, त्याचे ब्रांचेस आहेत ते सेकंडरी आहे, त्याचे ब्रांचेस आहेत ते टर्शरी आहे आणि ते टर्मिनल होऊन टर्शरी टर्मिनल होतात टर्मिनल ब्रॉन्किओल्स मध्ये आणि टर्मिनल ब्रॉन्किओल्स एंड होता अल्व्हिओलाई मध्ये. म्हणजे एक लक्षात ठेवा बघा, ट्रकिया ट्रकिया खाली येतो, थोरॅक्स मध्ये घुसला म्हणजे छातीमध्ये घुसला की ट्रकिया डिवाइड होतो. डिवाइड झाली की त्याला म्हणतात ब्रॉन्काय. ते प्रायमरी ब्रॉन्काय, एकाला ब्रॉन्कस म्हणतात. प्रत्येक ब्रॉन्कस जो आपण म्हणजे आता आपण त्याला प्रायमरी ब्रॉन्काय म्हणूया. हे प्रायमरी ब्रॉन्काय कुठे घुसतात? प्रत्येक लंग्स राईट अँड लेफ्ट मध्ये घुसतात. प्रत्येक लंग्स मध्ये घुसला की प्रायमरीचा सेकंडरी होतो. प्रायमरी डिवाइड अँड डिडिवाइड सेकंडरी, सेकंडरी डिवाइड अँड डिडिवाइड टर्शरी, टर्शरी डिवाइड अँड डिडिवाइड इंटू टर्मिनल आणि टर्मिनल ओपन होतो एअर सॅक मध्ये, ज्याला आपण अल्व्हिओलाई असं म्हणतो. टॅपरूट सिस्टीम डोळ्यासमोर आणा. रूट सिस्टीम एक प्रायमरी रूट आहे, प्रायमरी रूटला परत सेकंडरी रूट सुटतात, सेकंडरी रूट पासून परत टर्शरी रूट सुटतात. तसं एक प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड अँड डिडिवाइड इंटू सेकंडरी, secondary divide and divide into tertiary bronchi, tertiary bronchi divide and divide into terminal bronchioles. हे मात्र bronchioles आहेत. terminal bronchioles leads into alveoli. सो मग इकडे तुमच्या डायग्राम मध्ये क्लिअर दिसेल. हा डायग्राम पुस्तकात नाहीये त्यामुळे हा काढून घ्या. फक्त पहिले एक्सप्लेन करतो मी. बघा हे लॅरिंग्स काढलेलं आपण मगाशी, हे हायर्ड बोन काढलेलं, हा लॅरिंग्स आहे, हे कार्टिलेज आहे, हे सगळा ट्रकिया आहे. या ट्रकियामध्ये सी शेप रिंग दिसतात पांढऱ्या रंगाचे. हा डिवाइड झाला, थोरॅक्स मध्ये आला आणि तयार झाला प्रायमरी ब्रॉन्काय. हे प्रायमरी ब्रॉन्काय झाले. या प्रायमरी ब्रॉन्कायची परत ब्रांच तयार झाली, दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी ब्रॉन्काय. ही सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्कायची परत छोटी छोटी ब्रांच झाली, दॅट इज कॉल्ड एज टर्शरी ब्रॉन्काय. आणि टर्शरी ब्रॉन्काय टर्मिनेट झाला ब्रॉन्क्युल्स मध्ये. ओके, दॅट इज कॉल्ड टर्मिनल ब्रॉन्क्युल्स. इथं येऊया, अजून बघूया. बघा प्रायमरी ब्रॉन्कस हा टर्की आहे. मग लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस, सिंगलला ब्रॉन्कस म्हणतात, दोन असतील तर ब्रॉन्काय म्हणतात. ब्रॉन्क्युल्स इज डिफरंट, ब्रॉन्कस इज डिफरंट. सो दिस इज सिंगल वन इज ब्रॉन्कस. सिंगल ब्रॉन्कस divide and redivide into primary bronchus. Primary bronchus divide into secondary bronchus. Secondary bronchus divide and redivide into tertiary bronchus. Tertiary bronchus divide and redivide into terminal bronchus. आणि टर्मिनल ब्रॉन्कस ओपन होतात सगळे एअर सॅक मध्ये, ज्याला आपण अल्व्हिओलाई म्हणतो. बाय मीन्स ऑफ डक्ट. हे छोटे छोटे डक्ट आहेत, दॅट डक्ट आर कॉल्ड एज, म्हणजे थोडक्यात टर्शरी ब्रॉन्कस टर्मिनल ब्रॉन्कस पासून छोटे डक्ट निघतात, ज्याला अल्व्हिओलार डक्ट म्हणतात. जे अल्व्हिओलार डक्ट अल्व्हिओलाई मध्ये एंटर होतात. अल्व्हिओलाई आर दी ग्रेप लाईक grape of bunch like structure which is called as alveoli. So it is called air sac. पुढे आपण याचा स्ट्रक्चर बघूया. So this is about primary trachea. त्याच्यानंतर प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शरी ब्रॉन्कस and terminal bronchioles ultimately opens into alveoli or lungs. डायग्राम काढून हे काढून घ्या, स्क्रीनशॉट आहे. ओके, बघा हे क्लिअर झालं का? पुढे तरच समजणार ना पुढे. हे सगळ्यांना क्लिअर झालं? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे सगळ्यांना क्लिअर झालं? ओके, ठीक आहे. सो आपण ब्रॉन्काय बघितलं. ज्या ब्रॉन्काय मध्ये
Trachea divide into right and left primary bronchi. As it reaches the middle of the thoracic cavity, now bronchi is supported by a C-shaped incomplete ring of cartilage. The primary bronchi divide to form secondary bronchi, tertiary bronchi, which leads into terminal bronchioles ending into alveoli. So this is a diagram of primary, secondary, tertiary, terminal and alveoli. Now, परत डायग्राम आपण इकडे दाखवलाय कळावा म्हणून. राईट लंग, लेफ्ट लंग, त्याच्यानंतर राईट मेन ब्रॉन्कस आणि याचे टर्मिनल एंड. सो पुढचा आपण बघूया आता लंग्स. आपण आता या पार्ट कडे जाणार आहोत, हा पार्ट लंग्सचा. सो काय लंग्स कशाने तयार झालाय काय ते बघणार आहोत. सी लंग्स, these are the main respiratory organ of human, but the lungs are the essential respiratory organ of the body. One pair of spongy and elastic lungs are present in the thoracic cavity. It is situated in the thoracic cavity and it is made up of spongy and elastic tissue. Now each lung is enclosed each lung is enclosed and protected by a double pleural membrane, outer parietal and inner visceral membrane. Lungs आहे ना, या लंग्सला जसं आपण हार्टला पेरिकार्डियम होतं, हार्टचं कव्हरिंग होतं त्याला पेरिकार्डियम म्हणतो, तसं लंग्सला ना पण कव्हरिंग असतं. त्या कव्हरिंगला प्लुरल मेम्ब्रेन म्हणतात. हा प्लुरल मेम्ब्रेन दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो किंवा प्लुरल मेम्ब्रेन दोन मेम्ब्रेनने बनतो. इथं पण सेम आउटर परायटल प्लुरा अँड इनर विसरल मेम्ब्रेन, म्हणजे पुऱ्या आउटर परायटल मेम्ब्रेन आणि इनर विसरल मेम्ब्रेन. परत सांगतो, लंग्स दोन लंग्स आहेत. दोन लंग्स थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये प्लेस असतात. प्रत्येक लंग्स हा स्पॉन्जी टिश्यूचा बनलेला असतो आणि लंग्सच्या सभोवताली कव्हरिंग असतं. ओके, प्रोटेक्टिव्ह डबल मेम्ब्रेनचं कव्हरिंग असतं, त्याला प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतात किंवा प्लुरा असं म्हणतात. हे जे काही प्लुरल मेम्ब्रेन आहे किंवा प्लुरा आहे, हे दोन मेम्ब्रेनचं बनलेलं असतं. आउटर मेम्ब्रेन आहे त्याला परायटल लेअर म्हणतात, त्या दोन लेअरचं बनतं, आउटर परायटल आणि इनर विसरल. आता परायटल आणि विसरलच्या मध्ये फ्लुइड असतं. That fluid is called as pleural fluid, and this pleural fluid acts as a shock absorber. It protects the lungs from microbial infection. Between the two pleura, दोन प्लुराच्या मध्ये, there is a cavity which is called as pleural cavity and which is filled with fluid called as pleural fluid. This pleural fluid acts as a lubricant. Lubricantचं काम करतं, कारण प्रत्येक वेळेला आपण लंग्स एक्सपांड होत असतो, कॉन्ट्रॅक्ट होत असतो, बरोबर ना. जेव्हा आपण एक्सपायरेशन आणि इनहेलेशन करतो त्यावेळेला लंग्स कमी असतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असतं. सो इथं काहीतरी लुब्रिकेशन पाहिजे. सो लुब्रिकेशनचं काम करतं हे महत्वाचं. दुसरं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मायक्रोबियल इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करतं. तिसरं म्हणजे शॉक ऍब्सॉर्बर म्हणून पण काम करतं. तर असं हे फ्लुइडचं काम आहे जे परायटल आणि विसरलच्या मध्ये असतं. परायटल आणि विसरलच्या मध्ये असतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज प्लुरल फ्लुइड. आता ऍक्च्युली ना न्यूमोनिया हा काय प्रकार आहे बघा. हे आता जे काय हा जो डिसीज बघतोय आपण, त्याचं नाव आहे करोना. हा ऍक्च्युली काय डिसीज आहे तर हा रेस्पिरेटरी ट्रॅकचा डिसीज आहे. खरं सांगायचं गेलं तर हा सर्दीचा साधा डिसीज आहे. इट इज नॉट दॅट मच डेंजरस ऍज पर एज व्हायरल इन्फेक्शन इज कन्सर्न. म्हणजे जसं नॉर्मल सर्दी होते ना तशी सर्दी होते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की हा व्हायरल म्युटेड आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळं चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती औषध नाही आपल्याकडे. एकदा बॉडीची इम्युनिटी तयार झाली की ते सेट करेल बरोबर. पण यात होतं कसं, हा व्हायरस ना पहिला घशामध्ये जातो. हा प्रॉब्लेमॅटिक काय आहे तर हा घशामधून ना रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जातो आणि रेस्पिरेटरी ट्रॅक मधून लंग्स मध्ये जातो. जेव्हा तो रेस्पिरेटरी ट्रॅक मधून लंग्स मध्ये जातो ना, तर एक लक्षात ठेवा की आपल्याला कुठलाही फॉरेन पार्टिकल बॉडीच्या आत गेला नाकामधनं, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक मधनं, की ती बॉडीची एक इम्युन सिस्टीम असते. बॉडी काय करते तर या फॉरेन पार्टिकलला, या व्हायरसला मारण्यासाठी सेल्स जे आहेत रेस्पिरेटरी ट्रॅकच्या आतल्या सेल्स आहेत, ज्याला म्युकस सेल्स म्हणतात, काही फॅगोसाइटिक सेल्स असतात, दे स्टार्ट सिक्रेटिंग म्युकस. ते म्युकस तयार करतात आणि म्युकस तयार केलं ज्याला आपण शेंबूड असं म्हणतो.
म्युकस तयार केलं की ते व्हायरस बी आहे ना, हे सगळे ट्रॅप होतात किंवा फॉरेन पार्टिकल ट्रॅप होतात. त्याच्या आत ज्या सेल्स असतात फॅगोसाइटिक सेल्स, ते या व्हायरस किंवा फॉरेन पार्टिकलला मारायचं काम करतात आणि आत ना स्वेलिंग होतं, अस्थमा वगैरे टाइप मध्ये ह्या प्रकारचं होतं. हे नॉर्मल केसमध्ये ना हे क्युअर होतं, कारण आपल्याला जो व्हायरस आहे सर्दीचा हा लंग्स पर्यंत जात नाही, हा घशापर्यंतच राहतो, म्हणजे थोडक्यात थ्रोट पर्यंत सीमित राहतो, तिकडेच त्याचा खात्मा होतो. याची गंमत अशी आहे या कोरोना व्हायरसची, हा डायरेक्ट लंग्स मध्ये जातो. एकदा लंग्स मध्ये गेला ना की हे सगळं तिकडे म्युकस बिकस तयार केलं जातं आणि लंग्स मध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्युकस साठल्यामुळे तो ट्रॅक ब्लॉक होतो, त्यामुळे ऑक्सिजन आपण इनहेल करू शकत नाही. ऑक्सिजन इनहेल नाही केलं तर लंग्स पण ऑक्सिजनच पोहोचत नाही. आता लंग्स पण ऑक्सिजनच पोहोचला नाही ना तर पुढच्या सगळ्या प्रोसेस होणार नाहीत. सो म्हणून डॉक्टर काय करतात, पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकतात आणि ऑक्सिजन सप्लाय बघतात बरोबर आहे का नाही. जर ऑक्सिजन सप्लाय कमी असेल तर व्हेंटिलेटर लावतात, म्हणजे आर्टिफिशियल लंग्स म्हणूया आपण त्याला, रेस्पिरेशन होतं की जेणेकरून त्या पेशंटला रेस्पिरेशन करायला म्हणून. बरे बघा तुम्ही ऐकलं असेल, श्वसनाचा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा असं सांगतात. त्याचं कारण असं आहे, एकतर इन्फेक्शन होतं त्यामुळे ताप येतो, ताप आणि श्वास घ्यायला अडचण किंवा श्वास घ्यायला त्रास होणं हे त्याचे मेन सिम्पटम्स आहेत. तर म्हणजे काही लोकांमध्ये दिसतात, काही या डिसीज मध्ये असिम्प्टोमॅटिक केसेस आहेत, म्हणजे काही दिसतच नाही, ठणठणीत असतात पण त्यांना पॉझिटिव्ह, पण ते पॉझिटिव्ह निघतात. तर ऍक्च्युली ना नॉर्मल केस मध्ये काय होतं, हा जो काय प्युरा आहे हा इन्फेक्शन झालं ना की तो लंग्स मध्ये पाणी म्हणूया आपण त्याला, बरेच वेळेला म्हणतात लंग्स मध्ये पाणी झालं असं म्हणतात. म्हणजे पाणी म्हणजे काय, इट्स नथिंग बट प्युरल फ्लुइड. ते फ्लुइड लंग्स मध्ये जातात, नॉर्मली ते लंग्स मध्ये नसतं, लंग्सच्या बाहेर असतं, दोन मेम्ब्रेनच्या मध्ये. पण लंग्सला इन्फेक्शन झालं की हे पाणी जे आहे इन्फेक्शन झाल्यामुळे लंग्स मध्ये आत अॅक्युमुलेट होतं आणि आपण त्याला म्हणतो अरे याच्या लंग्स मध्ये पाणी झालं, ज्याला आपण निमोनिया असं म्हणतो. मग बऱ्याच वेळा डॉक्टर टेपिंग करून बाहेर काढतात किंवा अँटीबायोटिक देऊन ते पाणी सुकवतात, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सो दॅट इज कॉल्ड एज प्युरल फ्लुइड. Now it is secreted by the membrane. The right lung is larger and divided into 3 lobes. आपला जो राईट लंग्स आहे त्याचं कारण सांगतो, हा मोठा आणि 3 लोब मध्ये डिवाइड झालाय. तर लेफ्ट लंग आहे ना हा 2 लोब मध्ये डिवाइड झालाय. 2 लोब मध्ये डिवाइड का झालाय, कारण तुम्हाला माहिती आहे हार्ट ना 2 लंग्सच्या मध्ये आहे. The heart is situated in between the lungs, and you know that the left part of the lower part or conical part of the lung, conical part of the heart is slightly tilted towards the left side. खालचा पार्ट आहे हार्टचा ना तो लेफ्ट साइडला टिल्ट आहे. लेफ्ट साइडला टिल्ट असल्यामुळे लंग्सला जागा मिळायला पाहिजे म्हणून लेफ्ट साइडचं लंग आहे ना हे 2 लोब मध्ये डिवाइड झालंय. तर राईटला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यामुळे राईट लंग हे 3 पार्ट मध्ये डिवाइड झालंय. लेफ्ट लंग इज डिवाइड टू 2 लोब्स अँड राईट लंग इज डिवाइड टू 3 लोब्स. डिवाइड होण्यामागचं कारण असं आहे की आपला हार्ट जे आहे, हार्टचा जो खालचा पार्ट आहे कोनिकल पार्ट, तो लेफ्ट साइडला टिल्ट आहे. Now, each lobe of lungs has the terminal bronchioles. प्रत्येक लोबच्या लंग्स मध्ये ना, आता मी जसं सांगितलं की टर्शरी bronchi terminate into terminal bronchioles, and the terminal bronchioles end with the bunch of air sac. Okay, so each lobe of lung has the terminal bronchioles ending in the bunch of air sac, each with 10 to 12 alveoli. प्रत्येकामध्ये, प्रत्येक सॅक मध्ये, एअर सॅक मध्ये 10 to 12 alveoli असतात, ज्याला आपण अल्व्हिओलार सॅक असं म्हणतो. नाउ आता आपण अल्व्हिओलायचा डायग्राम बघूया. बघा आपण काय केलं, टर्मिनल ब्रॉन्काय पर्यंत आलो. टर्मिनल ब्रॉन्कायच्या नंतर टर्मिनल ब्रॉन्काय एअर सॅक मध्ये ओपन झालं, त्या एअर सॅकला अल्व्हिओलाय असं म्हणतात. ओके, बघूया आपण. These are thin wall lobulated structure. A thin wall lobulated structure है, like a bunch of grape. Each alveolus is surrounded by, प्रत्येक alveolus एक असेल तर alveolus म्हणतात, असंख्य असतील तर alveoli असं म्हणतात. म्हणजे द्राक्षाचा घड, यातलं आपण एक काढले की ते द्राक्ष झालं. एक द्राक्ष म्हणजे alveolus आणि अख्खा द्राक्षाचा घड म्हणजे alveoli. अख्खा द्राक्षाचा घड म्हणजे alveoli. आणि या अख्ख्या द्राक्षाच्या घड मध्ये तुम्ही एकच द्राक्ष जर काढलं तर दॅट इज अल्व्हिओलस.
सो आपण प्रत्येक अल्व्हिओलस बघतोय. So each alveolus is surrounded by a network of capillaries of pulmonary artery and vein. बघा हार्ट मधनं निघालेले पल्मनरी ट्रंक आहेत. पल्मनरी ट्रंक डिवाइड होऊन लेफ्ट पल्मनरी आर्टरी तयार होते आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी तयार होते. लेफ्ट पल्मनरी आर्टरी ह्या इकडे येऊन मिळतात, बरोबर, ज्याच्यामध्ये डिऑक्सिड ब्लड येतं. इकडे एक्सचेंज ऑफ गॅसेस होतो आणि पल्मनरी वेन म्हणून बाहेर पडतात आणि ते लेफ्ट वेंट्रिकल आर्टरी मध्ये ओपन होतात. सो या दोन लंग्सला अल्व्हिओला जाणाऱ्या आर्टरी, दॅट इज कॉल्ड पल्मनरी आर्टरी अँड पल्मनरी वेन. These have highly elastic wall made up of single layer. The single layer of squamous epithelium. Actually हे squamous epithelium ने बनलेले असतात. कोण? अल्व्हिओलस. Epithelium resting on basement membrane. Actually सगळे epithelium basement membrane रेस्ट असतात of connective tissue. So see, this is the diagram of alveoli. बघा हे आपण डायरेक्ट टर्मिनल ब्रॉन्क्युल्स काढले. याच्या अगोदर हे जे काही दिसत आहेत हे tertiary bronchiole आहे. Tertiary bronchiole terminate into terminal bronchioles. Terminal bronchioles divide into respiratory bronchioles किंवा ज्याला आपण alveolar duct म्हणूया आपण इन शॉर्ट. हा एक, हे सगळे अल्व्हिओला आहेत. यातला एक अल्व्हिओलाय ओपन केलाय. ओपन केलं तुम्हाला हे आज सगळे अल्व्हिओलाय डक्ट मिळणार आणि हा अल्व्हिओलार सॅक मिळणार. सो हा हे सगळा एक बंच आहे, द्राक्षाचा एक घड आहे. हा अल्व्हिओला आहे, त्यातला एक दिसतोय तो अल्व्हिओलस आहे. सो आपण हे ओपन केले. सो ह्याचा डायग्राम काढून घ्या, सोपा पडेल. अजून दुसरं मी दाखवलंय बघा, इथं दाखवलंय आपण, हे झालं डिऑक्सिडेड ब्लड, सॉरी ब्लड फुल टू ऑक्सिजन, बरोबर, आणि ब्लड फुल टू कार्बन डायऑक्साइड. या वेन्स आहेत कळते आणि या आर्टरीज आहेत. काढून घ्या पटकन स्क्रीनशॉट.